हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी मसालेदार चटपटीत चविष्ट असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहे आणि या दिवसामध्ये खूप छान रसरशीत डागविरहित आवळे बाजारात येतात आणि या दिवसात ते स्वस्तसुद्धा असतात. आवळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा आवळ्याचं लोणचं बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आणि एकदम ताजे रसरशीत आणि डागविरहित आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून चांगले कोरडे करून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच कट करायचे. आवळा कट करण्यासाठी जी सुरी किंवा विळी वापरतो तीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतरच कट करायचं आहे. तर मी ते सुरीने आवळे कट करणार आहे, मात्र हाताला लागणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची. जर तुम्हाला सुरीने नाही जमलं तर तुम्ही इथे विळीचासुद्धा वापर करू शकता. आवळा कट करताना तुम्ही बघू शकता आवळ्यावर उभ्या एकसारख्या रेषा असतात आणि त्यामुळे एकसारख्या फोडी निघतात. तिरकस कट द्यायचा किंवा विळीने सुद्धा तुम्ही आवळे कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे कच्च्याच आवळ्याचं लोणचं बनवणार आहे. तुम्ही आवळे चाळणीमध्ये वाफवून थंड करून त्याचंसुद्धा लोणचं बनवू शकता. चवीत मात्र थोडाफार फरक असणार आहे. लोणचं बनवण्याची पद्धत मात्र एकसारखीच आहे. इथे आपले सगळे आवळे जे आहेत ते कट करून झालेले आहेत आणि आवळ्याचा जो वरचा भाग आहे तो मी खाली केलेला आहे आणि आतला भाग तो वरती केलेला आहे आणि 1 ते 2 तास आवळे जे आहेत हे फोडी ज्या आहेत आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायच्या आहेत. या आवळ्याच्या फोडी घरातच सुकवायच्या आहेत. फॅनखाली उन्हामध्ये अजिबात आवळ्याच्या फोडी ठेवायच्या नाही. त्यातला रस जो आहे तो त्यावरच सुकून गेला पाहिजे. आवळ्याच्या ज्या बिया आपण बाजूला केलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याचा उपयोग तुम्ही केस धुण्यासाठी सुद्धा करू शकता, कारण त्यावर सुद्धा आवळ्याचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो. 2 तास झालेले आहे आणि आवळे व्यवस्थित सुकलेले आहे. आवळ्याचा रस जो असतो तो त्यावरच सुकून जातो आणि आवळे कोरडे होतात. आता आपल्याला याचं लोणचं बनवायला घ्यायचं आहे. कढईमध्ये अगोदरच 1 वाटी तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं. त्याचं तापमान कमी झालं की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा. 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि 50 ते 60 ग्रॅम मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे आणि आपण जो लिंबाच्या लोणच्यासाठी मसाला बनवला होता त्यामधला मी हा मसाला ठेवलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. 1 किलो लोणच्यासाठी हा मसाला बनवला होता. 600 ग्रॅम लिंबाच्या लोणच्यासाठी मसाला वापरल्यानंतर एवढा मी शिल्लक ठेवलेला होता या लोणच्यासाठी आणि खूप छान मसाला झालेला आहे. आता यामध्ये अर्धा किलोसाठी 2 ते 3 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. तेल खूप गरम असताना किंवा पूर्ण गार झाल्यानंतर मसाला घालायचा नाही, तर तेलाचं तापमान थोडंसं कमी झालं की लगेचच त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे. यामुळे काय होतं आपले मसालेसुद्धा त्यामध्ये गरम होतात आणि रंगसुद्धा लोणच्याला छान येतो. आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपला मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. जर तुम्ही गरम तेलामध्ये जर मसाले घातले तर ते करपतील आणि मग लोणचं चांगलं होणार नाही. त्यामुळे तेलाचं तापमान थोडंसं कमी होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये आवळे घालून घ्यायचे. तुम्हाला जर पूर्ण 1 किलो आवळ्याचं लोणचं बनवायचं असेल तर लोणच्यासाठी जो मसाला बनवला होता लिंबू लोणच्यासाठी त्याची पूर्ण रेसिपी पहा. अगदी परफेक्ट असं मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे. मी इथे अर्धा किलो आवळ्यांसाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लोणचं चांगलं मुरल्यानंतर पुन्हा यामध्ये 1 वाटी तेल कडकडीत गरम करून थंड करून यामध्ये घालू शकता. आवळा जो आहे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, अशक्तपणा दूर होतो, पचनक्रिया सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते, हृदय आणि यकृताचे रक्षण करते.
पित्ताचा त्रास दूर करण्यासाठी, निरोगी केसांसाठी, त्वचेसाठी आवळ्याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे. तसेच लघवी साफ होण्यासाठी, पोटाच्या तक्रारींवर रक्तभिसरण चांगलं होण्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे पदार्थ खाणं खूप आवश्यक असतं. आवळ्यापासून आपण लोणचं, मोरावळा, आवळा कँडी, सुपारी असे अनेक पदार्थ बनवून खाऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता इथे आवळ्याचं चटपटीत चविष्ट असं लोणचं तयार झालं आहे. प्रत्येक फोडीला मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे आणि खूप छान असं लोणचं दिसत आहे. आता हे लोणचं जे आहे स्वच्छ धुतलेल्या काचेच्या किंवा चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. मात्र बरणी अगोदर स्वच्छ पुसून उन्हामध्ये वाळवून घ्यायची. नंतरच त्यामध्ये हे लोणचं भरायचं. भरताना बरणीच्या तळाशी 1 चमचा मीठ पसरून त्यानंतर त्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम चटपटीत चविष्ट मसालेदार लोणचं झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. जर तुम्हाला गरज वाटली किंवा चमचमीत किंवा तेलकट लोणचं हवं असेल तर तुम्ही तेल चांगलं गरम करून गार करून यामध्ये घालू शकता, परंतु जास्त नाही, फक्त एखादा वाटी. आणि या लोणच्याच्या मसाल्यासाठी याआधीचा लिंबाचे लोणचे हा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे. तुम्हाला आजची ही आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.